नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे अनुज. आपण पाहत आहात महामीमांसा. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत भाजप आणि मनसे यांच्या भविष्याबाबत. मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपण फार ॲक्टिव्ह मोडमध्ये किंवा फारच ॲग्रेसिव्ह मोडमध्ये थोड्या काळासाठी आपण पाहिलं. म्हणजे खास करून मे महिना जर आपण पाहिला, मे महिना म्हणजे एप्रिल महिन्यापासून खरं तर सुरुवात झाली. पण मे महिन्यामध्ये जे त्यांनी भोंग्याचं जे एक राजकारण त्याला परत एक नवीन पॉइंट म्हणजे ट्विस्ट देऊन त्यांनी परत राज्यात आणलं आणि ते कुठं ना कुठेतरी 90% जे त्यांनी सांगितलं की ते सक्सेसफुल त्यांनी करून दाखवलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, मनसेचा आणि राज ठाकरेंचा थोडाफार का होईना, पण पूर्ण जे एक राजकीय ज्या घडामोडी होत्या त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी त्याचा फरक आपल्याला पाहायला मिळाला. मग ते त्याच्यानंतर जर आपण पाहिलं की नवनीत राणा आणि जे राणा दाम्पत्य आहे, आमदार खासदार जे दोघं आहेत, त्यांनी ज्या प्रकारे हनुमान चालीसा हा जो मुद्दा उचलला, मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ते हनुमान चालीसा वाचायला घेऊन बसले आणि मग त्यांना अटक करण्यात आली आणि अशा गोष्टी ज्या काही घडल्या. आणि आपण जर पाहिलं की ज्या प्रकारे म्हणजे हिंदुत्व या मुद्द्यावरती शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भाजप तर करतच होती, पण मनसेने सुद्धा टोचण्याचा प्रयत्न केलं. आता जर आपण पाहिलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी म्हणजे राज ठाकरेंनी ज्या प्रकारे मागच्या काही वर्षात आपल्या भूमिका जे बदलत आलेत आणि त्यांना नेहमी एक त्यांचे जे क्रिटिक्स आहेत ते नेहमी असे बोलतात की ते फारच अनस्टेबल आहेत किंवा पॉलिटिकली ते एक कॉन्स्टंट फॅक्टर ज्याला एक ठेवायला लागतं ते ठेवत नाही त्यांच्या भूमिकांमध्ये आणि नेहमी ते इकडून तिकडे पळत असतात. पण मला असं वाटतं की जे काही लोक बोलतात याला काही अर्थ नाही आहे असं मला वाटतं. कारण जर खरंच मी त्यांच्या राजकीय म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या भूमिका ज्यावेळी त्यांना जे योग्य वाटलं त्यावेळी त्यांनी ज्या भूमिका घेतल्या, मला असं वाटतं की ते त्यांनी योग्य रीतीनेच घेतल्या आणि ते काही ना काहीतरी विचार घेऊनच त्यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या घेतल्या. मग ते 2014 साली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी त्यांनी थेट सपोर्ट केला. तो त्यांचा त्यांची एक वेगळी भूमिका होती. त्याच्यानंतर त्यांनी त्याच नरेंद्र मोदीला परत निशाण्यावर घेतलं 2019 साली. मग ते 17ची पण निवडणूक म्हणजे महापालिका निवडणूक असो किंवा 19च्या लोकसभा आणि विधानसभा असो, त्या दोन्हीमध्ये त्यांनी कुठं ना कुठेतरी भाजपला डिवचलं. आणि परत आता आपण जर पाहिलं मग त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. जरी त्यांनी भाजपला सपोर्ट करण्यासारखं असं काही बोललं नाही, पण त्यांनी इनडायरेक्टली योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा त्यांनी सपोर्ट केला, ते मी मान्य करतो. पण मला असं वाटतं त्यांचं सपोर्ट करणं हा एक त्यांच्या हिंदुत्वाच्या जो त्यांनी नवीन एजेंडा घेतला त्यातला एक पार्ट होता फक्त. पण अजूनपर्यंत तरी बीजेपीवरती भाजपला स्पष्टपणे एक ज्याला सिग्नल देतो ते तरी अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्याकडून नाही दिलेलं आहे. भाजपने जरी थोडंफार दिलं असावं, पण आपण एवढं जरी म्हणू शकतो की हिंदुत्व हा जो मुद्दा आहे जो खास करून आता शिगरेला आहे, म्हणजे त्याच्या टोकाला आहे सध्या. कारण भाजपने ज्या प्रकारे आपल्या भूमिका ठिकठिकाणी घेतल्यात मागच्या काही महिन्यात आणि त्याच्यामुळं जे एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यात मनसेने ज्या प्रकारे आपल्या नवीन भूमिका मांडल्या आहेत आणि हिंदुत्वावरती परत प्रखर होण्याचा जो त्यांचा एक नवा डावपेच सुरू झाला आहे मागच्या 1-2 महिने 3-4 महिन्यापासून खास कर, त्याच्यातून आपल्याला गोष्टी काही ना काहीतरी एक हिंट मिळत आहे तिथं आणि मला असं वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार. पहिली गोष्ट मित्रांनो, मनसे आणि राज ठाकरे यांचं फ्युचर फार उज्ज्वल आहे. त्यांचं फ्युचर ब्राईट आहे. पहिली गोष्ट ही हे जे संभ्रम आहे, हे जे एक डाऊट आहे लोकांमध्ये, म्हणजे एक सस्पिशन फॅक्टर जो आहे की म्हणजे मनसे काय संपलेला पक्ष आहे किंवा राज ठाकरे यांच्याशी काय होऊ नाही शकत. ते नेहमी भूमिका बदलत असतात. ते म्हणजे लोकांना एकत्र करतात पण त्यांचं मतांमध्ये रूपांतर होत नाही गर्दीचं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं मित्रांनो हे आपल्याला विसरायला पाहिजेत. कारण मला असं वाटतं आत्ता जर आपण पाहिलं की जेमतेम मला वाटतं की 2 लोकसभा आणि 2 विधानसभा झालेत. म्हणजे 2009 पासून जर आपण काउंट केलं तर 14 आणि 19 हे 2 विधानसभा होऊन गेलेत फक्त. आणि दोन्ही विधानसभामध्ये कुठे ना कुठेतरी बीजेपी ही फ्रंट रनर होती, फोर फ्रंटवर होती आणि सेना त्यांच्याबरोबर होतीच. 19 मध्ये तर होतीच. पण आता
एक गोष्ट लक्षात ठेवा की 2019 नंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडी ही जी ही हे जे एक केमिकल फॉर्म्युला हा जो अस्तित्वात आला, म्हणजे फारच अननॅचरल अशी ही जी आघाडी होती, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष, हे जे तिन्ही एकत्र आले, ह्याच्यानंतर जो एक पूर्ण एक माहोल तयार झाला, जो बीजेपीने सुद्धा, भाजपने सुद्धा त्यांचा एजेंडा पुढे घेऊन गेले, ते की म्हणजे अनैसर्गिक आघाडी आहे, कधी पण पडेल, सरकार आंतरविरोधानेच पडेल, आणि ते पडलं पण. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परत आले पण आता. मला असं वाटतं की हे जे काही घडलंय हे कुठं ना कुठेतरी शिवसेनेला त्यांच्या फ्युचर प्रॉस्पेक्टसाठी चांगल्या भल्याचं नव्हतं, आणि ते कुठे ना कुठेतरी ऑब्विसली राज ठाकरे यांनी आणि मनसे पक्षांनी त्याला ध्यानात घेतलंय. आणि एवढं मी सांगू इच्छितो की जर शिवसेनेने आपला म्हणजे एक, मला असं वाटतं शिवसेनेने आता आपला एजेंडा एक ठरवून टाकलेला आहे. मग ते उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत साहेब असो, त्यांनी एक एजेंडा आपला ठरवून टाकलेला आहे की शिवसेनेला आता ते सॉफ्ट हिंदुत्ववरती घेऊन जाते. थोडंफार का होईना ते उद्धव उद्धव जी आहेत ते आता आपल्या आजोबांसारखे, म्हणजे केशव ठाकरे जे होते, प्रबोधनकार ठाकरे होते, त्यांच्या लाईनवरती ते आपलं हिंदुत्व चालवत आहे. एक सॉफ्ट हिंदुत्व किंवा जे एक लिबरल हिंदुत्व आहे त्याला ते पुढे घेऊन चालतायत. आणि त्यांना सगळ्यांची कुठे ना कुठेतरी आता मतं घ्यायची आहे, असं त्यांना एक म्हणजे त्यांना आतून एक फिलिंग आहे. आणि म्हणून ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेहमी गुणगान पण गातायत, पण त्यांना भाजप नकोय. मला असं वाटतं ही जी नवीन भूमिका त्यांनी घेऊन बसली आणि ते जे ते निर्धार दाखवत आहेत की बाबा आता मी सोडणार नाहीये, आता मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच आवडते, मला आता शरद पवार आणि सोनिया गांधीच आवडतात, मला आता भाजप आणि नरेंद्र मोदी नकोय, मला भाजप आवडत नाही. आणि हे जे ते एक नवीन भूमिका जी त्यांनी तयार केलेली आहे, आणि भाजपचं हिंदुत्व म्हणजेच हिंदुत्व नाही, हे जे ते वारंवार सांगतात, किंवा जे 25 वर्ष आमची जी होती ती सडली, हे जे काही त्यांनी भूमिका मांडल्या, याच्यातून आपल्याला एक गोष्ट कळते की एक नव्या दिशेने शिवसेनेची वाटचाल ते करत आहेत. आता त्यात ते किती सफल होतील नाही होतील हा दुसरा भाग आहे, तर दुसरा म्हणजे विषय चर्चेचा भाग आहे, त्याच्यावरती आपण नंतर करूया. आजचा विषय आहे मनसे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत. आणि मनसे आणि राज ठाकरेंनी, मला असं वाटतं, ही जी गोष्ट आहे, ही जे नवीन शिवसेना जी एक समोर येते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये, संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये, त्याच्यामध्ये जो एक बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेपेक्षा जो एक वेगळेपण होतं ते जे आता दिसतंय, मग ते जे एक मूळ स्वभाव होतं जे बाळासाहेबांच्या अस्तित्वात असताना जे शिवसेनेत होतं, ते कुठे ना कुठेतरी तो जो एक आयडियलिझम होता हिंदुत्वाचा, तो कुठं ना कुठेतरी कॅप्चर करण्याचा, किंवा त्या जी एक पोकळी निर्माण झाली आहे, ज्याला आपण म्हणतो, जे व्हॅक्यूम असतं, पॉलिटिकल व्हॅक्यूम एक तयार होऊन जातं, ते व्हॅक्यूम भरायचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे करत आहेत की काय, असंच मला वाटतं. आणि मला नक्की खात्री आहे की पुढं म्हणजे आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, म्हणजे 2.5 वर्ष आपण पहा, म्हणजे महाराष्ट्रात लोकसभा होतील, मग विधानसभा, खास करून विधानसभा होतील. इनफॅक्ट एवढं पण लांब जायची गरज नाही, पण मला असं वाटतं की हे जे पुढचे जे आता महापालिका निवडणूक होतील, त्यात सुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी एक इफेक्ट, थोडा तरी फरक जाणवायला मिळेल. पण मला असं वाटतं पूर्णपणे तर नाही दिसेल, कारण हे बघा, एक एक दोन गोष्टी बघून लोक लगेच आपले निर्णय बदलतात असं नसतं. म्हणून मला असं वाटतं महापालिका निवडणुकीमध्ये खूप काय फरक पडेल असं तर मी सांगू नाही शकत. पण विधानसभे निवडणुकामध्ये जर अशा प्रकारेच राज ठाकरे आणि मनसेने आपल्या भूमिका अजून पुढे घेतल्या, ते घेत गेल्या आणि त्यांना एक्सपांड करत गेले, त्यांना अजून पेनिट्रेट करत गेले आत, म्हणजे खालपर्यंत, मला असं वाटतं की शिवसेनेला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या रूपात जी त्यांच्या नेतृत्वामध्ये जी आज शिवसेना आली, त्याला कुठे ना कुठेतरी धक्का बसण्याची खूप खूप शक्यता आहे. म्हणून एवढं मी सांगू शकतो की मनसे आणि राज ठाकरे यांचं जे फ्युचर आहे आतापासूनचं, म्हणजे त्यांचं जे भवितव्य आहे आतापासूनचं, ते फार ब्राईट आहे, फार उज्ज्वल आहे. आणि उद्धव ठाकरे यांना आता पुढच्या काळामध्ये ते कशा प्रकारे त्यांनी हे जे एक नवीन, जे त्यांनी एक आपला एक नवीन पाथ जो त्यांनी क्रिएट केला आहे, जो एक सेक्युलर हिंदुत्व आहे, एक प्रकारे जे लिबरल हिंदुत्व आहे ज्याच्यावरती ते गेलेत, याच्यावरती कशा प्रकारे ते आता जे त्यांचं वोट बेस होतं, जे त्यांची एक मतं होती, ते कसे ते राखून ठेवतात, कसे ते पक्षाची वाटचाल जी आहे, त्यांची नवी वाटचाल आहे, त्याला पुढे घेऊन जातात, हे बघण्यासारखं राहील. पण मनसे आणि राज ठाकरे, जसं मी सांगितलं, यांच्यासाठी पुढचा काळ हा फार फायद्याचा आहे, कारण पॉलिटिकल व्हॅक्यूम हा तयार झाला आहे आणि भाजप आणि मनसे
या म्हणजे ही त्या व्हॅक्यूमला भरू शकते. शिंदे गट तर आहेच, पण शिंदे गटचा मी आज उल्लेख ह्याच्यासाठी नाही केला कारण आता काही क्लिअर नाही आहे की शिंदे गटाचं काय होणार आहे. ते शिवसेनेतच राहतील, म्हणजे परत शिवसेना म्हणजे सगळे एकत्र होऊन जातील, ते कभी खुशी कभी गम टाईप, किंवा ते वेगळंच आपलं पक्ष निर्माण करतील, किंवा ते शिवसेना A-B-C असं काहीतरी होईल, शिवसेना बाळासाहेब वगैरे, हे काही आपल्याला आता माहिती नाही. म्हणून मी त्यांचा काही विषय अजून काढला नाही. पण भाजप आणि मनसे या दोघांना हिंदुत्वाचा जर वोट बेस पाहिला, म्हणजे तिथं कुठं ना कुठेतरी पॉलिटिकल व्हॅक्यूम जो शिवसेनेनं क्रिएट केला आहे त्याचा फायदा नक्की होणार, एवढं मी सांगतो. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. मित्रांनो, जर आपण नवीन आहात, आपण सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या काही पुढच्या व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स त्वरित मिळतील. लाईक करा जर आवडला असेल व्हिडिओ तर, आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, ज्या फीडबॅक आहेत, ज्या तुमच्या ओपिनियन्स आहेत, ते तुम्ही खाली कमेंट्समध्ये नोंदवू शकता आणि फारच चांगलं होईल. मला पण आनंद होईल तुमच्या कमेंट्स वाचायला आणि मी नक्की तुमच्या कमेंट्सवरती रिप्लाय करणार. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.